मित्रांनो नमस्कार। आज मी व्हिएतनामला आहे आणि व्हिएतनाममध्ये त्यांच्या प्रजासत्ताक दिन 1945 मध्ये देश स्वातंत्र्य झाला होता। आणि आज तुम्हाला खरं सांगताना मला खूप चांगलं वाटते की या व्हिएतनाममध्ये कुठेही तुम्ही जा, देशाचा जो झेंडा आहे त्या रंगाचं ड्रेस कंपल्सरी 8 दिवस सुट्टी जाहीर केलेली आहे आणि कंपल्सरी ते ड्रेस घालून आहे आणि एवढे एन्जॉय करतात। आणि प्रत्येक घरावर फक्त एकच त्यांचा झेंडा असते। त्यांना रिलिजन माहीत नाही आहे, त्यांना त्यांचं जात धर्म काहीच माहीत नाही आहे। ते फक्त म्हणतात की आम्ही व्हिएतनामीज आहोत। आणि एवढे देशासाठी खरंच एक असणारे या देशाचं जेव्हा आपण स्वाभिमानी पाहतो खरंच खूप चांगलं वाटते। आणि आपल्या खरंच म्हणजे आपल्या देशाचं अजून जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर खरंच मित्रांनो हे आपल्याला खूप जरुरी आहे। प्रत्येक घरावर देशाचा झेंडा आहे, कोणत्याच दुसरा झेंडा दिसणार नाही, फक्त देशाचा झेंडा आहे। शिकण्यासारखं एकच चांगलं वाटते की देशासाठी जी तळमळ आहे या लोकांची, जी स्वातंत्र्य झाल्यानंतर बी आजही ते तेवढ्याच तळमळीनं त्यांचे विचार प्रेरित करतात। अमेरिकन आणि ज्या ज्या लोकांनी जे अन्याय केला त्यांचा खूप त्यांना राग येतो आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं न पडता फक्त देशासाठी किती चांगलं काम होऊ शकते आणि देशासाठी किती त्यांनी आत्मीयता आहे हे याच्यातून दिसतं मित्रांनो। हे चांगलं वाटलं मला सांगताना तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। धन्यवाद।